हाय, तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज रविवार असल्यामुळे आम्ही निघालो आहे डीमार्टला जाण्यासाठी, कारण की किराणा आणायचा होता. तर आम्ही निघालो आहे आज डीमार्टमध्ये जाण्यासाठी आणि जे काही लागणार किराण्यासाठी ते सर्व असं घेऊन यायचं आहे. तर मस्त असं दुपारच्या वेळेला छान निघालो आहे आणि मी काल लिस्ट केलीच होती, त्याप्रमाणे सर्व मला जे लागते ते घेऊन यायचं होतं. आणि तिथं पोचल्यानंतर इथं गाडी पार्क वगैरे करून टाकली आणि नंतर आम्ही गेलो आहे आतमध्ये. तर जो पण महिन्याचा काही किराणा लागतो तो सर्व घेऊन घ्यायचा आहे. तर आठवून प्रत्येकच गोष्ट घेऊन घेतलेली आहे मी, आणि जे नको आहे ते पण मी पाहत बसते. आणि देवासाठी एक बॉटल तेल आहे ती पण घेऊन घेतलेली आहे. आणि हा आहे मिरचीचा आचार, आणि हे तिथं काही पापड खूप छान होते आणि मस्त वाटत होते. पण सर्व असं बघून घ्यायचंच काम केलं आहे मी. फक्त जे नको आहे ते पण बघायचं आणि ठेवून द्यायचं. तर खूप मजा येते असं करण्यात पण. तर छान सर्व सामान असं बघून घ्यायचं, हे घ्यायचं का, ते घ्यायचं का, वेळेवर काहीच नाही घ्यायचं. जे जे कामाचं होतं तेच घेतलं. आणि ही काही अगरबत्तीची पुडी होती, म्हटलं जाऊ द्या नेक्स्ट टाईम घेऊ, कारण की घरी मी मागच्या वेळेस ना आणले होते. आणि आता घरी असल्यानंतर परत काही घ्यायचं नाही म्हणून राहू दिलं. आणि आता मला एक इथलं खूप जास्त आवडलं होतं, जे खूप छान मस्त अशी दिवे होते याच्यात छोटे छोटे, ते मला घ्यायचं होतं. पण म्हटलं जाऊ दे, आपल्या इथं पण खूप साऱ्या अशा बनवून ठेवल्यात फुलवाता वगैरे मी, आणि मी घरी पण तसं बनवून बघणार आहे. पण ते खूप छान वाटत होतं. त्यांनी म्हटलं घे, म्हटलं जाऊ द्या, घरी असल्यानंतर काही परत डबल घ्यायला पुरत नाही, तर राहू दिलं. आणि कोलगेट घ्यायचं होतं ते पण घेऊन घेतलं. आणि इकडे आहेत पोळी रॅप करायसाठी पेपर. तर छान असं मस्त सगळं फिरणं चालू होतं. पण हे सर्व किराणा घ्यायच्या नादात मला जे इथं ते मागच्या वेळेस मी बघितलेली ड्रेस होती, बघायला जायचं होतं, त्याच्यावर माझं लक्षच राहिलं नाही आणि घरी चाललेली. मग नंतर म्हटलं अरे यार, आज तर आपण कपडे बघितलेच नाहीत. तर म्हटलं जाऊ द्या. पण हा माझा एक आवडीचा सर्वात जास्त सेक्शन आहे. तर इथं जाऊन मी काही असे मस्त भांडे बघितले, म्हटलं हे घ्यायचं ते घ्यायचं, तर सगळं बघून घेतलं. म्हटलं आता नेक्स्ट टाईम नक्कीच घेणार. तर सगळं मस्त आहे तिथं, छान, खूप छान वाटतात ते सर्वच भांडे. आणि इथं मस्त काचेचे भांडे पण होते आणि पूर्ण अशा प्लेट्स वगैरे होते. पण माझ्याकडे आहेत अशातून प्लेट्स, तर मग मी काही घेतले नाहीत. आणि सर्वांची खूप छान मस्त क्वालिटी होती. आणि हे जे डबे आहेत ना, यातला तर मी एखादा घेणारच, मला खूप आवडला यातला. आणि खूप मस्त होते हे डबे, क्वालिटी पण खूप छान होती. आणि हे असे छोटे छोटे बाऊल आणि काचेच्या भरण्या काही घ्यायच्या नव्हत्या, पण त्या पण खूप मस्त होत्या. आणि आता आमचा झाला आहे असा पूर्ण किराणा घेऊन. आता आम्ही जाणार आहोत घरी. तर आम्ही मस्त निघालो आहे घरी जाण्यासाठी. तर वातावरण बघू शकता किती छान मस्त असं आभाळ झाले होतं, आणि बाहेरची हवा पण खूप छान होती. आणि नंतर आम्ही मस्त पाणीपुरी पण खाऊन घेतली. आणि घरी आल्यानंतर पूर्ण असं बिल बघून घेतलं. तर त्याच्यानंतर पूर्ण असा किराणा काढून घेतला. तर देवासाठी तेल, मखाणे, पोहे, माझ्या आवडीचा मस्त बिस्किटचा पूर्ण पॅक आणला होता, आणि मिरची पावडर, तेलाची कॅन. आणि त्यांना नारळवडी खायची होती म्हणून त्यांनी आज परत एक नारळ आणलेला आहे. हँडवॉश, इलायची, हळद, भगर, मुगाची डाळ, कांदा लसूण मसाला, शेंगदाणे, जिरं,
मीठ आणि मक्याचे हे होते ते पॉपकॉर्न करण्यासाठी आणले होते, आणि तांदूळ आणि साखर. तर सर्व असा किराणा आणून झाला होता. तर एवढाच किराणा इम्पॉर्टंट होता, तर म्हटलं चला एवढाच घेऊन येऊ. पण एवढाच किराणा खूप महाग झालेला आहे. 3000 रुपये एवढ्याच साऱ्या किराण्यात गेलेले आहेत. पण जे लागते ते तर लागतेच. आणि सर्व असं आणून घेतलेलं आहे. आणि आता पूर्ण असं सामान हे भरून घ्यायचं आहे. जोपर्यंत मी सर्व असं क्लीन करत नाही तोपर्यंत तर काही मी हे सामान याच्यात भरून घेणार नाही आहे. आणि त्याच्यानंतर छान मस्त असं जेवण करून घेतलं, कारलं, वरण आणि पोळी. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सर्व भांडे वगैरे घासून सर्व असं किचन कुठं साफ करून घेतला. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पहिले तर मला सर्वात वरचा सज्जा साफ करून घ्यायचा होता. म्हणजे कसं वरचा धुळला मग माझ्या खालच्या स्टीलच्या डब्यावर पडणार नाही, म्हणून त्यांच्याकडून मी हा असा सर्व वरचा सज्जा आहे तो पूर्ण असा सामान काढून घ्यायला लावला आणि स्वच्छ त्यांनी मला झाडून दिला. आणि मग नंतर मी सर्व सामान पुसून वगैरे ठेवून देणार होती. फक्त त्यांना म्हटलं एवढं काढून द्या आणि छान मस्त असं झाडून द्या. तर त्यांनी सर्व सामान असं काढून घेतलं. याच्यावर काही जास्त सामान नाही आहे, पण तरी त्यांनी काढून दिलं आणि छान असं सर्व झाडून दिलं तेवढा सज्जा मला. आणि त्याच्यानंतर मग मी बाकीचं सर्व काम करून घेतलं आहे. आणि हे सर्व असं पूर्ण वरचा पसारा काढून घेतलेला आहे. आणि आता सर्व एक एक करून सर्व डब्बे मी आता छान पुसून घेणार आहे. आणि ही हे रई खूप छान आणि खूप मस्त आहे. त्याचा अजून तरी मी वापर केलेला नाही आहे, ठेवूनच दिली होती आणि अजून पण काढली नाही परत. आणि हे पोळीपाट, तर यातला मी तो पोळीसाठी काढून ठेवला आहे, पण तो पण खूप छोटा आहे आणि त्याच्यात काही व्यवस्थित बसत नाहीत. तर तो पण वरती आहे, तर तो स्वच्छ धुवून मी त्यात परत ठेवून देणार आहे. आणि काचेच्या वाट्या मी धुवायला घेऊन घेतलेल्या आहेत आणि तो डबा स्वच्छ करून घेतला आहे. आणि याच्यात आहेत छान हा डब्बा पण पुसून घेतला आणि याच्यात आहेत काचाचे ग्लास, खूप छान आणि खूप मस्त आहेत. म्हटलं याचा कधीतरी वापर करूया. त्यांना पण हे ग्लास खूप आवडले आणि छान ते परत बॉक्स स्वच्छ करून पुसून घेतला. आणि हे आहेत कपाचा बॉक्स, याच्यात एकच कप राहिलेला आहे आता. आणि आम्हाला जास्त काही कपाची आवश्यकता नाही, 2 कप असले की झाले, पण तसे वरती 4-5 आहेत आणि एक त्याच्यात राहिलेला आहे. आणि याच्यात मी सर्व देवाचं असं सामान आणलं होतं घरून, तो बॉक्स आहे हा. तर तो पण छान मस्त पुसून घेतलेला आहे. आता तर त्यात काहीच नाही आहे. आणि हा आहे माझा डिनर सेट. याच्यात सर्व असे डिनर सेटमध्ये जे काही पण भांडे येतात ते सर्व आहेत. यातले बरेच मी वापरलेले आहेत आणि वापरून ते काही खराब पण झाले आहेत. मग जे वापरायचे काढायचे राहिलेले आहेत ते ह्याच्यात आहेत. सर्व अशा ह्या वाट्या आहेत. यातले मी ह्या पूर्ण अशा 12 होत्या, त्यातल्या मी 2 वापरायला काढलेल्या आहेत, बाकी तशाच ठेवून दिल्या आहेत. आणि एक ट्रे आहे आणि ह्या छोटे छोटे काही नाश्त्यासाठी प्लेट आहेत, पोहे वगैरे खाण्यासाठी, तर त्या आहेत 4, त्यातल्या 2 मी वापरायला काढलेल्या आहेत. आणि ज्या मोठ्या होत्या त्या 6च्या 6 पूर्ण अशा खराब झालेल्या आहेत, एका वर्षा आधीपासून काढल्या होत्या त्या मी. आणि हे काही असे बाऊल आहेत 2, एक मी वापरायला काढलेले आहेत आणि 2 त्यात ठेवून दिलेले आहेत. आणि या वाट्यांची एवढी काही गरज पडत नाही, म्हणून मी ह्या पण आताच ठेवून देणार आहे. आणि ट्रेची पण काही एवढी आवश्यकता वाटत नाही मला, तर ते पण ठेवून देणार आहे. कधी जेव्हा गरज असली तेव्हा काढता येतात. तर छान सर्व याच्यात मी असं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. आणि डब्बा पुसून वगैरे घेतला आहे. हा पण रिकामाच बॉक्स होता, याच्यामध्ये काय होतं काय माहीत. आणि हा आहे इंडक्शनचा बॉक्स. इंडक्शन आम्ही आता वापरायलाच काढलेला आहे, त्याच्यामुळे हा आता रिकामाच आहे. तर हा पण छान मस्त झटकून वगैरे पुसून घेतला आणि ठेवून घेतला. आणि याच्यात आणला होता आम्ही कुकर, आणि हे एक पाण्यासाठी आहे, ते अजून आम्ही वापरायला काढलेलं नाही, ते पुसून त्यात परत तसंच ठेवून दिलं. आणि हे आहेत काही असे मस्त असे छोटे छोटे गन्स टाईप, मस्त कढाई टाईप, तर 3 आहेत, एक छोटा, मोठा आणि सगळ्यात छोटा. खूप छान आहेत आणि त्याच्यावर झाकणं पण आहेत.
आणि त्याचे हे वरचे असे जे बुंचण आहेत ते पण त्याला लावायचे आहेत. तर छान आणि खूप मस्त आहेत, मला खूप आवडले आहे. तर त्याचे मी आता सर्व असे बुंचण लावून घेणार आहे, कारण की त्याचे खिळे जे आहेत ते त्यात निघून तसेच होते. तर ते खिळे आता मला पेचकसनी पूर्ण अशी लावून घ्यायला लागतील, कारण ते त्यानेच व्यवस्थित फिट होतील. तर छान मी असं मस्त ते पूर्ण लावून घेणार आहेत. ती यायची नाही तर कसं एखादा हरपलं तर हरपून जाणार आहे इकडे तिकडे पडून. तर ते त्याच्यात त्याचे खिळे आणि ते बुंचण तसेच होते, तर ते पण मी लावून घेतलेले आहेत आता. आणि सर्व अशी लावून घेणार आहे आणि छान मस्त अशी व्यवस्थित ठेवून देणार आहे, कारण जेव्हा गरज पडणार आहे तेव्हाच वापरल्या जातील. आता जास्त भांडे वरती काढून काही हे नाही आहे, कारण नुसतीचा पसारा होऊन जाते. तर हे मी तसेच ठेवून देणार आहे आता. आणि कधी काही असलं तर तेव्हा काढल्या जातात. याची क्वालिटी पण खूप छान आणि खूप मस्त आहेत. हे माझ्या इंडक्शनवर बसले असते जर मी आधी काढले असते तर, पण याच्यावर एवढं काही लक्षच नव्हतं, ठेवूनच दिलं होते. हे छान सर्व असे झटकून घेतले, पुसून घेतले व्यवस्थित, आणि पाहू शकता किती मस्त आहेत. तर आता छान मी असे सर्व पन्नीत भरून घेणार आहे आणि व्यवस्थित ठेवून देणार आहेत. तर सज्जावर पूर्ण असे सर्व खोकेमध्येच सामान आहेत, आणि खूप कमी सामान आहे, जास्त काही सामान पण नाही आहेत. छान मस्त सर्व असं याच्यात ठेवून देणार आहे. लागत नाही तरी मी डबल आता काढून डबल इकडून तिकडे खूप वेळ गेला आहे माझा एवढ्या त्याच्यात हे सर्व सामान काढून लावण्यात. आणि हे सर्व स्वच्छ केल्यानंतर मीच सर्व असं लावून ठेवून दिलेलं आहे ते, कारण सर्व सामान आपण जेवढं पद्धतशीर लावू शकतो तेवढं दुसरं व्यवस्थित नाही लावू शकत. त्यांना जर मी हे बॉक्स दिले असते ते कुठे पण कोणता पण बॉक्स ठेवून दिला असता व्यवस्थित ठेवल्यानंतर जात, तर मग मीच ठेवून दिलं. आणि हा आहे आमचा मिक्सरचा बॉक्स. तर यातला मिक्सर आणि काढून गेला आहे आम्ही खूप दिवसाचा वर. आणि याच्यात जे आहे ते 3 भांड्याची पूर्ण माहिती होती की कोणतं भांडं नेमकं कशासाठी आहे. तर यातले आम्ही 2 भांडे काढलेले होते, एक छोटं आणि मोठं. आणि एक जे भांडं होतं ते आम्ही अजून काढलेलं नाही आहे, कारण एवढ्या भांड्याची आम्हाला वरती अशी काही गरज लागतच नाही. एक छोटं आणि मोठं जर भांडं असलं तरी होऊन जाते, आणि हे सर्वात मोठंच भांडं आहे, तर हे आम्ही अजून वापरण्यात काढलेलेच नाही. तर हे असंच ठेवून देणार आहोत. आणि बॉक्स सर्व असा स्वच्छ करून त्यात सर्व व्यवस्थित भरून घेतलेलं आहे. आणि बॉक्सवरतून सर्व छान पुसून घेतलेलं आहे. तर बॉक्स असले तर बरं राहते, सर्व त्याच्यात ठेवून दिलं ते परत. आणि या बॉक्समध्ये आहेत घरून आणलेल्या आम्ही काही ह्या अशा प्लेट्स, आणि सर्वच्यात काही पन्न्या वगैरेच होत्या. आम्ही फॅन आणला होता इथं बसवण्यासाठी, ते होतं. आणि तो बॉक्समधलं रिकामच होता, तर त्याच्यात मी ह्याचं ठेवून दिलं आहे. आणि हा जो मस्त असा सुंदर बॉक्स दिसत आहे तो माझ्या कुंकवात याच्यात ड्रायफ्रूट्स पाठवले होते, तर तो होता, मला खूप आवडला होता, तर मी तो पन्नी त्याच्यात तसाच ठेवून दिलेला आहे. खूप छान वाटत होता. आणि यात त्या प्लेट्स वगैरे पण भरून घेतलेल्या आहेत. आणि मला भांड्या घासण्याची खूप जास्त गरज होती, हे होते, तर आज आणावं लागत होती. तर बरं झालं, याच्यात मला 2 भांड्या घासण्या सापडून गेल्या आहेत. जेव्हा आम्ही घरून आलो होतो तेव्हा याच्यात टाकले होते, पण ते कधी बॉक्स बघितलेच नाही, तर त्याच्यामुळे त्याच्यावर एवढं काही लक्ष पण नव्हतं. पण आता साफसफाईसाठी मला हे भांडे वगैरे सर्व घासायचे होते, तर त्यासाठी मला नवीन विकत आणायची होती. तर बरं पडलं आता मला ते वेळेवर सापडून गेली आहे. तर आता सर्व डब्बे असे पूसपास करून छान मस्त असं सर्व सामान त्यात भरून घेतलेलं आहे. आणि सर्व असं छान व्यवस्थित केल्यानंतर आता सर्व बॉक्स मी मस्त वरती एकसारखे असे लावून घेणार आहे. मोठे छोटे सर्व व्यवस्थित बसवून घेणार आहे.
आणि पाहू शकता सर्व असे चक आणि स्वच्छ अशी मस्त पुसल्यानंतर किती छान आणि किती मस्त असं वरचा सेक्शन वाटत आहे. तर आणि ह्या 2 बॉटला ज्या एक्स्ट्रामध्ये आहेत त्या आमच्यासोबतच आणल्या होत्या, तर म्हटलं जाऊ दे, ते इथंच ठेवून द्या. तर छान असे मस्त सर्व बॉक्स ठेवून झालेले आहेत. जास्त काही नाही आहेत, मोजके एवढेच आहेत. तर छान मस्त असे त्याच्यावर एकसारखे लावून घेतलेले आहे. पहिले खूप जास्त अस्ताव्यस्त वाटत होते आणि आता सर्व खाली असा कचरा झालेला आहे, तो झाडून घेणार आहे. आणि ही जी रॅक आहे ती मी आता उद्या साफ करणार आहे. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला माझा आजचा दिवस कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा